काल देखील संबंध नाशिक जिल्ह्याला हेवा वाटणारी एक स्पर्धा मालेगाव तालुक्यात पार पडली आणि ती स्पर्धा फार दिमाखात पार पडली. निश्चितच छत्रपती चषक 20-25 मालेगाव ती स्पर्धा काल त्या स्पर्धेचा काल शिवजयंती निमित्तानं सांगता झाली आणि त्या स्पर्धेचा मानकरी ठरलेला संघ साहेब वॉरियर्स या संघानं ते पारितोषिक पटकावलं. त्या संघाचा कर्णधार भूषण अहिरे ज्यानं त्या स्पर्धा गाजवली आणि त्या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं तो भूषण अहिरे आपल्याला या मैदानावर मुख्य खेळपट्टीवर फलंदाजीला आलेला दिसतोय. अर्थातच भूषण अहिरे आणि पंढरीनाथ बच्चाव यांची जोडी आपण खेळपट्टीवर फलंदाजीला सज्ज होताना बघतोय. नमस्कार. स्कोरर कोण इथे आहे ना बॉलर कोण आहे हा यार आपला ए हा बॉलर कोण येस ऑल सेट सगळं रेडी आहे. पहिला बॉल इथे मैदानाच्या आत टाकला जातोय. दोघही संघांच्या एका एका खेळाडून इकडे यायचे कॉम्बॉक्स कडे. पहिलाच बॉल खोलवर टाकलेला बॉल सरळ बाट नाही ओव्हर द मिड डॉन खेळण्याचा प्रयत्न केला गेला पंढरीनाथ बच्चाव यांच्या वतीनं परंतु तो निर्धाव असेल डॉट असेल. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. येस लिव्ह केलाय बॉल जाऊ दिलाय पंचांनी या चेंडूला एक अतिरिक्त धाव म्हणून इथं खर्च करण्याचा निर्णय दिलाय. निश्चितच हा असणार आहे वाईड आणि या वाईडच्या मदतीनं साबण 11 मालेगाव या संघाचं खातं इथे उघडणार आहे. योगेश भोजने आपल्याला गोलंदाजी मार्क वर दिसतोय तर ऑन स्ट्राइक पंढरीनाथ बच्चाव आणि नॉन स्ट्राइक भूषण अहिरे आपल्याला फलंदाजीसाठी आलेला दिसतोय. आमदार चषक 20-25 बागलाण तालुक्याची ही स्पर्धा आज निश्चितच चांगल्या खेळाडूंची ती परबडी लागली आहे. बॅटच्या आतलीकडे आलेक स्लिप कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. डबल आय बॉल थांबवलाय बॉल एकही धाव नसेल निर्धाव चेंडू असेल शॉर्ट बॉल असेल. षटकाची सुरुवात चांगल्या पद्धतीने केली आहे. 8-8 षटकांचा सामना असणार आहे. यानंतर मात्र षटकांची कमी केली जाणार आहे येणाऱ्या सामन्यांमध्ये. परंतु संघांचा पहिला सामना हा 8-8 षटकांचा देण्याचं इथं नियोजन आणि आयोजकांनी केले आहे. फुलर लेंथवरचा बॉल ग्लान्स करायचा होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाही या बॅटरी बॉलचं. हा देखील असणार आहे योगेशच्या हातातून निघालेला निर्धाव चेंडू डॉट बॉल. लॉब केलाय बॉल काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात समद तारा त्या दिशेला धावतोय. चेंडूला अडवलाय परंतु थोडासा तिथे अडखळा निर्माण झालाय आणि त्याचा फायदा इकडे ऑनफिल्ड दोघही फलंदाजांनी घेतलाय. अफलातून रन बिटवीन द विकेट्स एकमेकांच्या नजरा फक्त जुळल्या आणि तिथे दुसऱ्या धावेच्या रूपांतरानं तिसरी धाव रूपांतरित केली आहे. 3 धावा आल्यात आणि या 3च्या मदतीने धाव फलकावर धावा लागताय 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. योगेशनं निश्चितच उल्लेखनीय गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. पॉवर प्लेला शोभेल अशी गोलंदाजी त्याच्या हातातून निघाली आहे. भूषण अहिरे या स्पर्धेत आणि या सामन्यात पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. वाह वन डिलिव्हरी अफलातून डिलिव्हरी बघायला मिळते योगेशच्या माध्यमातून. पुढ्यात टाकलेला बॉल बॅटचा पैसुपड केला. बॅट त्या दिशेला सुद्धा गेले परंतु आता मात्र वेगावर स्पार योगेशचा हा बॉल वेग होता आणि त्या वेगानंच या फटक्याला बीट केलाय. पुन्हा एकदा बॅट पासून चेंडूला दूर ठेवलं परंतु आता मात्र पंचांच्या हात बाहेर निघतील आणि पंच या चेंडूला वाईड म्हणून दंडित करतील. वाईड आलाय. वाईडच्या माध्यमातून धावफलकावर धावा लागताय 5.
षटकातील शेवटचा बॉल. वाह, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. बॉलर लाईन वरचा बॉल फक्त बॅटचा फैसोपण केला आणि चेंडूला दिशा दाखवली ती डीप फाईन लेगची आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. येतो या सामन्यातला पहिला दर्जेदार चौकार. 4. त्याच्यानंतर डॉट वाईड चौका. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकात संघर्षमय कहाणी फलंदाजांची होती, परंतु शेवटच्या बॉलवर भूषण अहिरनं जो नजाकत भरा स्ट्रोक खेळून काढलाय ना, त्या नजाकत भऱ्या स्ट्रोकनेच चौकार आला आणि त्या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागताय. 9. दुसरं षटक प्रगतीपथावर समद दत्तार आलाय गोलंदाजीसाठी. समदचा पहिलाच बॉल इथं स्ट्रोकला बनवून खेळून काढलाय. बॅकफूटवर जाऊन बॅटचा फैसोपण केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. समदच्या षटकाची सुरुवात केली आहे या दमदार चौकारानं. 4 धावा. दोघेही संघ बलवत्तर संघ आहे. दोघेही संघांमध्ये सहभागी झालेले खेळाडू आहे तितक्याशा ताकदीचे आणि तितक्याशा अनुभवाचे आहेत. याचा फायदा कदाचित ते प्रेक्षकांना मिळणार आहे, कारण प्रेक्षकांना आज जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून चांगला खेळ आणि चांगला खेळाचं प्रदर्शन बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा समदचा बॉल आणि इथे बॅटचा प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. कमबॅक केलाय. पहिला चौकार खाल्ल्यानंतर समदनं कमबॅक केलाय. समद ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ आता मात्र समदनं दाखवलाय खरा. लॉफ्ट केलाय बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र बोललाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6. षटकार खाल्लाय, परंतु आता पुढचा बॉल समदचा पंढरीनाथ यांच्यासाठी. वाह, दर्शनीय स्ट्रोक. कव्हर्स मध्ये चेंडूला धाडलाय. कव्हर्सला फाडणारा हा दर्शनीय स्ट्रोक येतोय फलंदाजाच्या बॅट मधनं. चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावा येतील 4 चौकार. अनुभव आणि त्या अनुभवाचा वापर करताय फलंदाज. काय फलंदाजी चालू आहे. चांगल्या गोलंदाजासमोर चांगली फलंदाजी. एक परफेक्ट प्रात्यक्षिक बघायला मिळत आहे. वड नॉक, वड बॅटिंग. चितच पहिल्या षटकात संघर्षमय कहाणी होती फलंदाजांची. योगेशच्या त्या षटकात धावा कमी आल्यात, परंतु आता मात्र
आतमध्ये घुसून दर्शनीय प्रयत्न केला होता, प्रयत्न क्वालिटी होता, निश्चित शॉट सिलेक्शन परफेक्ट होतं, परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाही आहे, कुठलाही संपर्क नाही आहे. लाईन थोडी मागे ठेवली, गती थोडी स्लो केली आणि कमी केलेल्या गतीनंच फलंदाजाला बीट केलाय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल, 23 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू. पुन्हा एकदा आतमध्ये घुसून स्ट्रोक बनवायचा होता, डीप फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडूला पाठवायचं होतं, परंतु पंचांच्या हात बाहेर निघताय आणि पंच या चेंडूला वाईड म्हणून दंडित करताय. वाईड आलाय, वाईड +1 अर्थातच 2 धावा इथे ऍड होतील. भूषणने फक्त बॅटला हलक्या हाताने चालवलाय, त्या मात्र ओव्हरथ्रो आणि त्या ओव्हरथ्रोनेच एक अतिरिक्त धाव ऍड होईल. एक अतिरिक्त धाव ऍड होईल आणि त्या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरसावेल 27 या अंकावर. काय बॅटिंग केली आहे या षटकात, अगदी उल्लेखनीय बॅटिंग केली जाते. पहिल्या षटकात फक्त 9 धावा होत्या, परंतु या षटकात मात्र 18 धावा घेऊन या धावफलकाला थोडंसं पुढे फेकून दिलाय. कारण 27 धावा झाल्यात धावफलकावर. 2 षटकांचा खेळ झाला. इथून अजूनही 18 चेंडूंचा खेळ इथून अजूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी राहील, कारण 6 षटकांचा खेळ अजूनही निर्धारित आहे. पॉवर प्ले आता मात्र संपेल आणि पॉवर प्ले जसा संपेल ना तसा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 सैनिक तयार होतील. बघूयात त्या बाहेर उभ्या असलेल्या 5 सैनिकांना या धावफलकामध्ये धावा अडवण्यासाठी आणि धावा थांबवण्यासाठी कशा पद्धतीने मदत मिळेल ती. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्यात 27 आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसत आहे मालेगाव टेनिस क्रिकेटचं एक लेजेंडरी नाव अर्थातच गामा भाऊ आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसत आहे. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल इथे टाकला जातोय. लेंथ मागे ठेवली आहे, ओव्हर द पॉइंट. दर्शनीय स्ट्रोक सजवलाय, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या दिशेला. बॉल अडून वेचून फेकला जाईल, तोपर्यंत तिकडे चतुर चालाकीचा वापर करत दुहेरी चोरली जाते आणि या दुहेरीच्या मदतीनं धावफलकावर धावा 29 लागताय. एकही गडी बाद नाही आहे. असं बघायला गेलं तर भूषण आहिरे आणि पंढरीनाथ बच्छाव सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत नाही, परंतु जिथं खेळतात आणि जसं खेळतात ना तो खेळ त्यांचा नक्कीच उल्लेखनीय असतो. फुलर लेंथवरचा बॉल, स्लॉक स्वीप मारायचा होता, बॅटची कट घेतली गेली. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडूला पाठवला. इथे मात्र दुहेरीची मनसुबा आणि इथे नाही, फक्त यष्टीरक्षक विकीचे हात लागताय. चेंडू दुसरीकडेच पळतोय. फलंदाजाला जीवनदान मिळालंय आणि मिळालेल्या जीवनदानामुळे दुहेरी कंप्लीट होते आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावा ऍड होतील. 31 बिनगडी बाद. काय फलंदाजी चालू आहे. फील्डला खेळलं जात आहे, मैदानाला खेळलं जात आहे. माहिती आहे या क्रिकेटमध्ये आणि या सामन्यामध्ये मोठा फटका येईलच असं नाही, परंतु सिंगल आणि डबल आणि 3 रन अर्थातच याच खेळाच्या प्रात्यक्षिकानं हा खेळ चालवला जात होता, परंतु इथे चूक झाली आहे. समदत्तार जर का झेल सोडू शकतो तर मित्रांनो मग काहीही गत्यंतर नाही आहे. कारण ज्यावेळी इंडियन क्रिकेट टीम मध्ये विराट कोहली, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल सारख्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडला तर आपण म्हणतो की काहीतरी चूक तिथे फील्डवरच असेल. इथे सुद्धा नाशिक टेनिस क्रिकेटचा फ्लाइंग जॅक ज्याला म्हटलं जातं त्याच्या हातून हा झेल सुटतोय. ते मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या शैलीला खेळलं गेलंय. हाफ ट्रॅकर बॉल माहित होता, गोलंदाजाचा बॉल पडून कट होणार आहे आणि कट झालेल्याच बॉलला फक्त बॅटचा फैसोपड करून एक चिप शॉट आपण बघितला आणि या फटक्यानं 1 धाव दिली आहे. या एकीनं 33 धावा लागतात धावफलकावर. तोपर्यंत 4 चेंडूंचा खेळ इथे संपन्न झालाय आणि या 4 चेंडूंमध्ये धावा मात्र 6 आल्या आहेत. पहिल्या 2 बॉलवर 2 डबल, तर नंतरच्या आलेल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल.
एकदा कट केलाय पॉइंटच्या क्षेत्रात बॉलला धाडलाय बॅटची आतली कडा घेतली आहे प्रॉपर कनेक्शन नाही आहे तरी सुद्धा फक्त एक सिंगल आणि त्या सिंगलवर समाधानी राहावं लागणार आहे या एक सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावा 34 34 ऍड होतील आता मात्र तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक राहतोय हाफ ट्रॅकेट बॉल पॉल करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये काव कॉर्नरच्या क्षेत्रात लॉंग द कार्पेट बॉल जातोय क्षेत्ररक्षकाची तिथे हुज्जत आहे क्षेत्ररक्षकाची तिथे मेहनत आहे गोंधळ चाललाय फील्डवरती आणि त्या गोंधळामुळेच इथे दुहेरी कंप्लीट केली जाते षटकाची समाप्ती होईल 3 षटकांच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागताय 36 रन बिनगडी बाद टीम श्रावणी 11 मालिका जिथंच 3 षटकांचा खेळ ते संपन्न झालाय 3 षटकांमध्ये धावफलकावर धावा 36 लागलाय आकाश आलाय नवीन गोलंदाज त्याचा पहिलाच बॉल खोलवर टाकलाय डाव्या यष्टीच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय आणि या जास्तीनच बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय कारण पंचाने आकाशच्या या पहिल्याच प्रयत्नाला वाईड म्हणून दंडित केलाय वाईडने सुरुवात झाली आहे बाचिकड आणि यस फलंदाज बाद पहिला विकेटचा पतन चांगली साझेदारी चालू होती चांगली पार्टनरशिप चालू होती परंतु त्या चांगल्या खेळाला इथे आकाशने थांबवलंय आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय पंढरीनाथ बच्चाव बॅक टू द पवेलियन नवीन फलंदाज भूषण पाटील आपल्याला फलंदाजीला आलेला दिसतोय आतमध्ये घुसून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल करतो परंतु डीप स्क्वेअर लेगला खेळाडू याच स्ट्रोक साठी सज्ज केलाय त्याला मात्र चेंडूला उचलला फेकलाय एक सिंगल आणि या सिंगलनं भूषणनं स्वतःच्या खात्यावर एक धाव नोंदली आहे या एका सिंगलनं धावफलकावर धावा लागताय 38 चौथं षटक इथं प्रगती पथावर आहे चौथ्या षटकाचे अजूनही 4 चेंडू यायचे बाकी आहे नॉट करण्याचा प्रयत्न उभरत कव्हर दर्शनीय स्ट्रोक सजवला परंतु प्रॉपर कनेक्शन नाही आहे आणि प्रॉपर एलिव्हेशनही नाही आहे या कारणास्तव पाहिजे तितका अंतर चेंडूने कापलेलं नाही आहे दुहेरी आली आहे 2 धाव्यांवर समाधानी मानावं लागतंय 2च्या मदतीने धावफलकावर 40 कंप्लीट 40 धावा लागताय चौथं षटक आणि चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय अजूनही चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ यायचा बाकी आहे लॉप केलाय बॉल प्रॉपर कनेक्शन नाहीये फटका फसतोय क्षेत्ररक्षक डाऊन टू द बॉल ते मात्र संमत झेल टिपणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या पायाशी लोटांगण घालतोय तरी देखील झेल टिपला जातोय फलंदाज भूषण अहिरे बॅक टू द पवेलियन
नवीन फलंदाज भैया बदाणे आज स्ट्राईकवर आलाय. भैयानं चेंडूला टोलवलाय करा, परंतु तिथे मात्र समदत्तार निश्चितच चेंडूला चेज करतोय, झेल टिपतोय, लागोपाठचा इथे दुसरा गडी बाद होतोय. ते मात्र नजर लागली आता फलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगली फलंदाजी सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये चालू होती, परंतु नंतर आकाश आला आणि आकाशनं इथे मात्र एकाच षटकात 3 फलंदाजांना माघारी पाठवलंय. ते कमबॅक केलंय. एक वेगळा युटर्न मिळालाय आणि त्या वेगळ्या युटर्ननं श्रावणी 11 मालेगाव या संघाला कुठेतरी बॅकफुटवर टाकलंय आणि हर्ष 11 नाशिक या संघाला थोडंसं फ्रंट फुटवर आणलंय. राकेश खरे आलाय फलंदाजीला. डावखुरे आताचा फलंदाज तर पाठवलाय संघानं. ऑन हॅट्रिक आकाश. बघूयात ही हॅट्रिक त्याला पटकावता येईल का. लॉब केलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये स्ट्रोक सजवलाय आणि यस झेल टिपला जातोय. हॅट्रिक साजरा केली जाते. तंबूचा अस्त्र घ्यावा लागेल. गोल्डन डकचा शिकार झालाय राकेश आणि आकाशनं मात्र एकाच षटकात 4 गडींना बाद केलाय आणि या 4 विकेट कुठेतरी त्रासदायक ठरतील श्रावणी 11 मालेगाव या संघाला, कारण आलेल्या प्रत्येक बॅटरने मोठा फटका सजवण्याच्या नादात स्वतःच्या विकेट्स गमावलाय. 4 विकेट्स गेलायत आणि 40 धावा दाफलकावर आहेत. 10च्या ॲव्हरेजने 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकाच्या खेळाअखेरीस 40 धावा, 4 गडी बाद टीम श्रावणी 11 मालेगाव. झेल कोणी टिपलाय, कॅच कोणी घेतली सांगायचंय. नवीन फलंदाज योगेश कोकरे आपल्याला फलंदाजी मार्कवर दिसेल. बघूयात आताच आकाशने जी हॅट्रिक घेतली होती ना, त्या हॅट्रिकला सन्मान्य पोपटजी बहिराम यांच्या वतीने 201 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. सरळ बॅटने खेळून काढलाय बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या दिशेला, परंतु समदत्तार जिथं जिथं बॉल जाईल आणि अडचणीच्या जागेवर जाईल ना, तिथं तिथं समदत्तार हा गॅरंटी घेतो, छाती टोकून सांगतो की हा बॉल मी अडवणार आहे. आणि तेच काम आपल्याला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बघायला मिळतोय. अगदी सीमा रेषेला लागूनच स्वतःचा तोल सावरत दोघा हाताने चेंडूला अडवलंय, थांबवलंय. तिथे मात्र फक्त एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने 42 धावा धावफलकावर आहेत.
3 षटकांचा खेळ झाला होता ना तेव्हा 33 धावा होत्या धावफलकावर. आता मात्र 5व्या षटकाचे 3 चेंडू झालेत. लॉफ्ट करायचा प्रयत्न, आडवी बॅट सातत्याने भूषण चालवतोय खरा, परंतु बॅटनी बॉलचा पाहिजे तितका प्रॉपर संपर्क होत नाहीये. स्ट्रगल चालू आहे, संकट चालू आहेत. खेळपट्टीवरती फलंदाजांसाठी इथे आव्हानात्मक खेळ करावा लागतोय. जेव्हा जेव्हा तुमच्या समोर आव्हानं उभी राहतील ना तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमच्या आत दडलेला खेळ खेळपट्टीवर करून दाखवावा लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये तेच बघायला मिळतंय, परंतु सातत्याने होणारा हा निष्फळ प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावा कमी करताय आणि धावफलकावर येणारं आव्हान देखील माघारी जात आहे. पुल करण्याचा प्रयत्न, इथे देखील प्रॉपर कनेक्शन आहे. या बॅटच्या टोला लागतोय, बॉल लावून द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रात जातोय. योगेश भोसले चेंडूवर येतोय, वेगानं चेंडूला फेकतोय. फक्त एक सिंगल आणि फक्त एका सिंगलवर समाधानी राहावं लागतंय. षटकाची समाप्ती होईल. 5 षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागताय. 43 रन, 4 गडी बाद. टीम श्रावणी 11 मालेगाव. आकाश आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. ज्या आकाशनं मागील षटकात हॅट्रिक घेतली होती तो आकाश आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही. ज्या संघर्षानं फलंदाजी करत होता भूषण त्या संघर्षाचा इथे अंत होणार आहे. भूषणनं फटका मारला तेव्हाच माघारी डगआउटच्या रस्त्याला चालायला लागला, कारण चेंडू गेला होता समद अत्तरच्या दिशेला. आणि त्या संबंध नाशिक टेनिस क्रिकेट विश्वाला माहिती आहे, जेव्हा जेव्हा समदकडे बॉल जाणार आहे तेव्हा तेव्हा झेल कन्फर्म आहे. भूषण बॅक टू द पवेलियन. पाचच्या विकेटच्या पतनानंतर अनिल चौधरी आलाय फलंदाजीसाठी. खोलवर टाकलेला बॉल लॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळून काढलाय. समद आहे तिथे, चेंडूला स्थिरावेल, थांबवेल, वेचेल, फेकेल तोपर्यंत तिकडे एक सिंगल, थोडंसं फंबल स्लिप झालाय तिकडे फलंदाज दोहरीच्या नादात, परंतु तोल सांभाळलाय स्वतःचा आणि सांभाळलेलाच तोल इथे फलंदाजासाठी कुठेतरी फायद्याचा ठरतो. रिव्हर्सचा प्रयत्न, उठल्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तो देखील इथे निष्फळ आहे. मेहनत घ्यावी लागते, कष्ट घ्यावे लागतात. फ्रंट फुटवर जाऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटनी बॉलचा इथे देखील काही संपर्क नाहीये चांगला करण्याचा. डीप स्क्वेअर लाईकच्या क्षेत्रात बॉल जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून बॉल फेकेल तो प्रत्येक सिंगल आणि त्या सिंगलनच ते समाधानी राहावं लागतंय. फलंदाजांना एकेरी दुहेरी धावगतीनं या धावसंख्येला सांभाळलं जात आहे, हाताळलं जात आहे. 45 धावा लागल्या धाव बोर्डावर, परंतु इथून येणारे चेंडू. उडवलाय बॉल, प्रॉपर कनेक्ट झालाय अनिलच्या बॅटमधनं. आता मात्र शांतता भंग केली आहे अनिलनं. चेंडूला पाठवलाय सरळ सीमा पार. धावा येतील 6 षटकार. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये स्ट्रॉंग अनिलवर आतिशी पारी, तडाखेबाज प्रहार. अनिलनं फेकलाय बॉल सीमा रेषा पार. धावा येतील 6 षटकार.
या दोन षटकारांनी या धावफलकाला थोडीशी आस लावली आहे, थोडीशी आशा पल्लवित केली आहे. अनिल चौधरी वाड नॉक वाड स्ट्रोक. 57 धावा धावफलकावर लागल्यात. आता 6 षटकांचा खेळ झालाय. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. बघूयात येणाऱ्या 12 चेंडूंना कशा पद्धतीने अंजाम दिला जाईल, कशा पद्धतीने हाताळला जाईल आणि कशा पद्धतीने फलंदाज त्या येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये धावफलकावर धावा लावतील. योगेश आलाय पुढे एकदा गोलंदाजीसाठी. खोलवर टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये दर्शनीय स्ट्रोक घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडासा फंबल झालाय आणि झालेल्या या फंबलमुळेच 1च्या ऐवजी 2 धावा इथे चोरल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक थोडंसं पुढे जाईल. 59 धावा लागल्यात बोर्डवर. योगेश कोकरे आणि अनिल चौधरी या दोघांना या धावफलकाला हाताळण्याची जबाबदारी दिली आता संघाने आणि ती जबाबदारी ते चांगल्या पद्धतीने देखील पार पाडत आहे. लॉफ्ट केलाय बॉल इनसाइड आउटचा दर्शनीय स्ट्रोक. चेंडूला पाठवलाय योगेशना सीमारेषा पार. धावा येतील 6 षटकार. काय स्ट्रोक सजवलाय योगेश भोसले एका क्वालिटी बॉलर समोर. या एका नव्या एमर्जिंग फलंदाजाचा हा एक क्वालिटी स्ट्रोक बघायला मिळतोय. फ्रंट फुटवर गेला, स्टेप आउट केला, बॅटचा पैसोपड केला आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रात एक दर्शनीय स्ट्रोक घेऊन काढलाय. या आत्मविश्वासाची गरज आहे, या कॉन्फिडन्सची गरज आहे. जर का तुम्हाला मैदान गाजवायचं असेल, ज्या संघात दाखल झाले त्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर तुमच्या मनातला आत्मविश्वास तुम्हाला ते सिद्ध करावा लागेल. नाही जमलं ते जमून दाखवावं लागेल. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवाव्या लागतील. कारण मैदान कुठलाही असो, संघ समोर कुठलाही असो, तुमच्या आत जर का तुमचं काळीज मोठं आहे ना, तुमचा जिगरा मोठा आहे ना, तर तुम्ही ते मैदान गाजवण्यापासून वंचित राहणार नाही. आणि तेच काहीतरी आपल्याला इथे बघायला मिळतंय. अनिलने मारलेल्या आत्ताच्या शेवटच्या 2 चेंडूंवरचे षटकार आणि आता योगेश कोकरेने मारलेला हा दर्शनीय षटकार. वा व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. येऊ दिलं बॉलला आणि आधीच माणसा तयार केलेली होती. दिलस्कूप अगदी दिलशानची आठवण करून देणारा हा दर्शनीय स्ट्रोक. दिल जीतने वाला हा ये स्ट्रोक. वेट अँड वॉच. वाट बघितली आणि वाट बघून चेंडूची वाट लावली. सीमारेषा पार. 4 चौकार, 4 धावा आल्यात. लागोपाठचा हा एक दर्शनीय स्ट्रोक षटकार आणि चौकार आलाय. पुन्हा एकदा आतमध्ये घुसून स्ट्रोक सजवलाय. फंबल चूक झाली आहे. फलंदाजालाही तो बॉल उमगलेला नाहीये, यष्टीरक्षकाला नाही आणि लेग स्लिप नाही. बॉल सरळ गेलाय सीमा भेदण्यासाठी. सीमा पार. चौकार, 4 धावा. 22च्या माध्यमातून या 4 धावा येतील. या चौकारानं धावफलक पुढे जाईल गतीनं 73 या अंकावर. 73 रन्स. बॅट आहे का? ठीक आहे बॅट आहे. बॅटच्या माध्यमातून चौकार आलाय. बॅटची कट घेतली आणि या यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूने बॉल ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. योगेशसाठी पुन्हा एकदा योगेशचा बॉल. योगेश वर्सेस योगेशची ही लढत आपल्याला मैदानाच्या आत बघितली जाते. आधी तर बॅकफुटवर गेला, इनसाइड आउटचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न आता मात्र गोलंदाजाने सरशी करून दाखवलाय. बीट केलंय आणि केलेल्या बीटवर एकही धाव नाहीये. 73 धावा धावफलकावर आहे. तिथून येणारे 8 चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 8 बॉल इथून शिल्लक राहतील. बघूयात 73 ला अजून किती धावा ऍड केल्या जातील, धावफलकावर धावा किती लावल्या जातील. येस शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु आता मात्र पंचांचा निर्णय बाहेर आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलाय. बघूयात तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला अगदी काही क्षणात कळवला जाईल. येस फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी असेल. चितच 6-7 षटकांचा खेळ ते संपन्न झालाय आणि 7 षटकांच्या खेळाअंती
धावफलकावर धावा लागल्या 73. आता येणारे 6 चेंडू शिल्लक राहत आहे. बघूयात शेवटच्या 6 चेंडूंवर अनिल आणि योगेशची जोडी कशा पद्धतीने धावा कुटतात किंवा त्यांच्या समोर समदत्तारची गोलंदाजी आपल्याला कशा पद्धतीने बघायला मिळते. या सर्व समीकरणानं हे टार्गेट आपल्याला बघायला मिळणार आहे. चलो राहुल आलाय गोलंदाजीसाठी. एस मॅन फ्रॉम वणीचा हा खेळाडू राहुल त्यातच डावखुऱ्या हाताचा गोलंदाज घेतलाय ना डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज डावखुऱ्या हाताचा एक तसं बघायला गेलं तर बॅटिंग ऑलराऊंडर राहुल, परंतु आज मात्र गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा उजव्या बाजूने बॉल टाकलाय. लागोपाठचा दुसरा वाईड आलाय. फलंदाजाच्या बॅटपासून उजव्या बाजूला चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय राहुलचा, परंतु तो दोघही वेळचा केलेला प्रयत्न इथे निष्फळ ठरतोय. वाईड आलाय. लागोपाठची 2 वाईड. 75 आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचते. खोलवर टाकलेला बॉल खोदून काढलाय. लॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडासा पंबल झालाय. चेंडूला अडवलाय मात्र, परंतु तिकडे 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. 2 आणि 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसेल. 77 या अंकावर 77 रन. आकाशच्या त्या षटकाने एक वेगळं वळण प्राप्त करून दिलं होतं. लागोपाठचे 3 बळी आणि एकाच षटकात 4 बळी घेऊन आकाशनं या सामन्याला ते वाह स्ट्रोक खोदून काढलाय. ज्या प्रकारे विटी आणि दांडूचा खेळ आपण बघतो, विटीला दांडूने कोलतात ना त्या पद्धतीने चेंडूला इथे खोदून काढलाय. त्या फंबल झालाय. 2 घेतल्या. तिसरीची मंच आणि येस इथे मात्र 3 धावा घेतल्या जात आहे. ओव्हरथ्रो मुळेच या 3 धावा इथे ऍड होतील आणि या 3च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 80 या अंकावर 80 धावा लागल्या आहेत धावफलकावर. झालेल्या चुका आणि त्या चुकांचा फायदा फलंदाज अगदी मनमुराद पद्धतीने घेत आहे. सेन्सिबल नॉक, सेन्सिबल बॅटिंग अनिल चौधरी आणि योगेश कोकरे या दोघांच्या जोडीने करून दाखवलंय. आतमध्ये दडलेला स्वतःचा खेळ मैदानाच्या आत सज्ज करताय आणि बागलान चषक अर्थातच हा एक आमदार चषक बागलान तालुक्याचा तो चांगल्या पद्धतीनं त्या मैदानावर चांगला खेळ करून सिद्ध करून दाखवताय. सिंगल घेतल्या. स्लोवर गतीचा बॉल आणि त्या स्लोवर गतीच्या बॉलनं बीट केलाय फलंदाजाला. जुने 3 चेंडूचा खेळ ते निर्धारित राहतोय. शेवटचे अंतिम 3 चेंडू आपल्याला बघायला मिळतील. उडवलाय बॉल. उंच आहे, लांब नाही. क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न केला जाईल. वाराच्या वेगाने योगेश बोजने येतोय चेंडूच्या खाली. झेल टिपतोय आणि एका शॉर्ट कॅमिओचा इथे अंत होतोय. अनिल चौधरी एक दर्जेदार खेळी करून आपल्या संघासाठी एक चांगलं टोटल देऊन आपल्या संघाच्या डगआउटकडे पाचारण करायला मिळतोय. ओटी दबडी फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. कुणाल आखाडे मॅन फ्रॉम रावळगाव. बघूयात कुणाल आखाडे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहत आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज दर्जेदार फलंदाजी करण्यासाठी हा देखील ओळखला जातो. नव्याने आणि जय्यत तयारीने दाखल झालेला मालेगाव तालुक्याचा एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू कुणाल आखाडे यानं देखील नावलौकिक केलाय संबंध नाशिक जिल्ह्यात. तर मात्र फलंदाजीसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. फुलर लाईन वरचा बॉल फुल टॉस, परंतु तो फुल टॉस तेज तर्रार आणि वेगवान होता. सॅक्रिफाईस करावा लागेल कुणालला, कारण योगेश कोकरेच्या बॅटमधनं धावा आल्यात आणि त्या बॅटमधनं आलेल्या धावांचं कारण योगेश कोकरे त्या खेळपट्टीवर सेट झालाय. याच कारणास्तव शेवटचा अटेम्प्ट करण्यासाठी शेवटचा बॉल खेळण्यासाठी योगेश कोकरेला स्ट्राईकवर आणून दिलाय. 81 धावा धावफलकावर आहेत. त्या 81 धावाच आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक राहतोय या इनिंगचा आणि या खेळाचा. मोहन चौधरी आलाय आता. पहिल्या खेळीचा शेवटचा बॉल.
खोलवर टाकलेला बॉल इनसाइड आउटचा दर्शनीय स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र गती कमी केली, फलंदाज रनआउट झालाय. 81 धावा धावफलकावर राहतील श्रावणी इलेव्हन या संघाच्या, तर हर्ष इलेव्हन नाशिक या संघासमोर आव्हान ठेवलंय 82 या अंकाचं. ब्याऐंशी धावा बनवायच्या आहेत. 82 धावा बनवणं आणि 82 धावा रोखणं हे देखील आव्हान असेल. क्रिकेट हा खेळ खेळत असताना आपल्याजवळ पर्याय खूप असतात, परंतु ते पर्याय निवडताना आपला सगळा गोंधळ होतो. तसंच क्रिकेट आणि जीवनाचं सांगड घालणं आपल्याला निश्चितच स्वतःला जमवून घ्यावं लागतं. तेच कुठेतरी आपल्याला सांगता येईल किंवा म्हणता येईल की सरते शेवटी माणसाकडे 2 पर्याय उरतात, स्वतःच्या आनंदाचा आणि आकांक्षेचा दम तोडून आपल्या जबाबदाऱ्यांची अब्रू आणि आनंद राखणं, किंवा मग समाजाच्या वर्तुळाबाहेर निघून जाणं. बऱ्याचदा माणसाला हे दोन्ही जमत नाही, मग तो तिसरा पर्याय निवडतो, क्षितिजापर्यंत जाणाऱ्या वाटा स्वतःच्या हातांनी पुसून कायमच शांत होऊन जाणं. आणि कायमच शांत राहणं हा एक पर्याय, का मग शांततेला भंग करणं हा एक पर्याय. काही वेळा आपल्याला शांत राहूनही बऱ्याच गोष्टी अचीव करता येतात, परंतु काही वेळा आपल्या शांततेला भंग करण्याची प्रक्रिया ही कुठेतरी आपल्या व्यक्तिमत्वाला आणि आपल्या प्रक्रियेला किंवा आपल्या प्रोसेसला तडा देत असते, आपल्या सहजीवनाला तडा देत असते, आपल्या संबंधांना तडा देत असते. आणि तिथेच या पर्यायांचा जो गोंधळ असतो ना, त्या पर्यायाच्या गोंधळांना आपल्या जर का योग्य साथ देता आली आणि योग्य पद्धतीने हाताळता आलं, तर कुठेतरी आपलं सहजीवन, आपल्या सोबतच्या साथीला असणाऱ्या मित्रांचं जीवन आणि आपल्या परफेक्ट जीवनाचा प्रवास हा कुठेतरी योग्य मार्गावर होत असताना आपल्याला बघायला मिळतो.
जिथेच आपण मैदानाच्या आत बघतोय श्रावणी 11 मालेगाव वर्सेस हर्ष 11 नाशिक या दोन संघांमधला हा आजच्या दिवसातला आमदार चषक बागलांचा या स्पर्धेचा दुसरा सामना आपण मैदानाच्या आत जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून अनुभवतोय। या दुसऱ्या सामन्याची पहिली खेळ इथे संपन्न झाली आहे। पहिल्या खेळीत आपण बघितलं भूषण अहिर, पंढरीनाथ बच्चाव, तदनंतर योगेश कोकरे, अनिल चौधरी यांनी दर्जेदार फलंदाजी करून 82 धावांचं आव्हान समोर ठेवलंय आणि त्या 82 धावांचं आव्हान पेलण्यासाठी हर्ष 11 नाशिकच्या संघाच्या आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालाय। एक आहे पराग शेवाळे अर्थातच लारा, तर त्याच्या साथीला दिंडोरी तालुक्याचा विराट कोहली अर्थातच विकी धोत्रे हा फलंदाजीसाठी आलाय। ब्याऐंशी धावांचं आव्हान आहे आणि त्या 82 धावांचं आव्हान पेलण्यासाठी विकी धोत्रे ऑन स्ट्राईक असेल तर नॉन स्ट्राईक एंडला लारा अर्थातच पराग शेवाळे आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय मोहन चौधरी। पण फील्ड बघतोय विकीसाठी एक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक सज्ज आहे, तर एक थोडासा वाईडिश लॉंग ऑफ आपण बघतोय। हवेचा वेग सरळच्या दिशेला आहे आणि त्याचाच फायदा घेत क्षेत्ररक्षणही त्याच दिशेला अभ्यासू पद्धतीने लावलाय। हलक्या हाताने खेळून काढलाय, शॉर्ट पर लेगचा खेळाडू आहे तिथे अनिल चौधरी चेंडूला उचलेल फेकेल, एकही धाव नाही आहे, निर्धाव चेंडू आहे, निर्धाव चेंडू इथं मात्र मोहनने सुरुवात केली आहे। काल देखील छत्रपती चषक मालेगाव या स्पर्धेत या खेळाडूने देखील नावलौकिक केलं विकी धोत्रे। काय अफलातून फलंदाजी केली काल मालेगाव नगरीत त्यानं, उलट्या बॅटने खेळून काढलाय, फटका फसतोय परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय, खेळाडू आहे तिथे बॉलला उचलतोय, फेकतोय, इथे दुहेरीची मनसुबा, मिस कॉल मिस कम्युनिकेशन, संवाद साधता आलेला नाहीये कारण तिथे बॉल उचलणं आणि फेकण्याच्या प्रक्रियेत नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला थोडंसं हलकं दिसलेलं नाहीये, कारणास्तव कॉलमध्ये गडबड झाली आणि त्या गडबडीमुळेच कुठेतरी थोड्याशा क्षणासाठी का असे ना विकी धोत्रे हा अडचणीत सापडला होता। पराग आलाय अर्थातच लारा, त्याच्यासाठी फील्डला पण बघतोय डिप विकेटला खेळाडू त्यांना तर काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक सज्ज केलाय मोहन चौधरी। पुढचा बॉल लारा याच्यासाठी, ब्लाइंड प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, टोटली ब्लाइंड स्ट्रोक, अंधाळा प्रयत्न केला गेला आणि त्या अंधाळ्या प्रयत्नामुळेच बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, या बॅट आधी चालवली गेली आणि त्यानंतर बॉल ट्रॅव्हल करतोय। निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल, 3 चेंडू अगदी परफेक्शन टाकलेत मोहनने आणि त्या परफेक्शन मुळेच फलंदाजाला अडचणींचा सामना करावा लागतोय। उसळी नाहीये, बाउन्स नाहीये, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय लाराच्या माध्यमातून, परंतु तो प्रयत्न इथे मोडकळीस काढला जातोय मोहन चौधरीच्या हातानं। काय दर्शनीय गोलंदाजी केली जाते, काय क्वालिटी गोलंदाजी केली जाते। शरीराचा वेध घेतलाय, बॅटचा प्रॉपर कनेक्शन आहे, बॅट आणि बॉलचा संपर्कही होऊ दिलेला नाहीये, इतकी क्वालिटी गोलंदाजी केली जाते मोहनच्या माध्यमातून।
सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हा फलंदाच्या कुठेतरी अंगलट येतो आणि तेच आपल्याला बघायला मिळतंय. पहिल्या बॉल पासून जर का तुम्ही पॉवर प्लेचा फायदा घेण्यासाठी बाउंड्री आणि सीमा पारच मारण्याचा जर का मनसुबा करत असाल ना तर तिथे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो. बॅटची कड आणि यस त्या संघर्षमय कहाणीचा इथे अंत होतोय. फलंदाजाला माघारी जावं लागेल. वॉट स्पेल वॉट बॉलिंग. पराक्ष बाळे अर्थातच लारा बॅक टू द पवेलियन. चितच नवा फलंदाज राहुल आलाय आणि दुसऱ्या षटकाची सुद्धा सुरुवात झाली. अनिल चौधरी मनगटाचा वापर करत चेंडूला वरती पाठवलाय आणि इथे संधी होती परंतु भूषण पाटीलला त्या चेंडू पर्यंत आणि झेल पर्यंत पोहोचायला खूप उशीर झालाय. फटकेबाजी करायला विकीला थोडासा अडचण आणि थोडासा अडखळा निर्माण झालाय. दुहेरी आली आहे. 2 धावा आल्यात. संघर्ष चालू आहे. श्रावणी 11 मालेगाव या संघाला जी संघर्षाची गाथा वाचावी लागली ना तीच संघर्षाची गाथा इथे हर्ष 11 नाशिक या संघाला देखील वाचावी लागते. गुडघा बेंड करून स्लॉक स्वीप मारायचा होता मिड विकेटच्या क्षेत्रात परंतु प्रॉपर कनेक्शन नसल्या कारणास्तव लॉंग ऑनच्या क्षेत्रात बॉल जातोय. तिथे मात्र भैया भदाने चेंडूला योग्य वेळी उचलून योग्य दिशेला फेकतोय. एकच धाव. त्या एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल 4 या अंकावर. काय अफलातून गोलंदाजी केली आहे. राहुल आलाय आता फलंदाजीसाठी. डावखुऱ्याचा खेळाडू राहुल यानं देखील वणी या गावाला बिलॉंग करत वणीचं नाव लौकिक केलंय. असा राहुल गेल्या 7, 8, 10 वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वणीचं नाव मोठं करण्यात याचा देखील सिंहाचा वाटा आहे. तो आज मात्र इथे आमदार चषक बागलान त्या खेळताना बघायला मिळतोय. हर्ष 11 नाशिक या संघाच्या वतीनं. बोट फिरवली गेली. मनगटाचा वापर करत चेंडूला पिचिंग करून आउटर एज कटर करायचा होता परंतु तो कट ते करता आलेला नाहीये. डाव्या यष्टीच्या दिशेनं बॉलला ट्रॅव्हल केलंय. त्यातच पंचांचा इशारा आलाय वाईड आणि वाईडच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 5 या अंकावर. शॉर्ट पिच बॉल. खूप सारा वेळ होता फलंदाजाजवळ आणि त्या वेळेचा इथे सदुपयोग केला जातोय. जी गोलंदाजी अनिल चौधरी वेगाने करतो त्या वेगाचा इथे चुकीचा फायदा घेतला गेलाय. पुनश्च एकदा आधीचा जो बॉल टाकला होता लेंथ वर बॉलला टाकून बाहेरच्या दिशेला कट करण्याच्या नादात बॉल हातातून निसटतोय. खूप सारा मागे पडतोय आणि मागे पडलेल्या बॉलला चौकारानं 4 धावा प्राप्त केल्या आहेत. मात्र वेगाने टाकलाय बॉल आणि तो वेग फलंदाजाला बीट करतोय. सरळ पायांच्या दिशेने टाकलेला बॉल बाईकच्या माध्यमात एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल डबल फिगर मध्ये. नाही 9-10 या अंकावर. स्कोरर कुठे इकडे यायचं इथे. विकी धोत्रे अजूनही या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहे. बघूया ती प्रतीक्षा.
आता मात्र दर्शनीय स्ट्रोक. या स्ट्रोक मध्ये सुद्धा विकी धोते धोक्याची घंटा वाजवत होता, कारण काही क्षणासाठी विकीचा जीव मुठीत असेल. फटका फसला होता, परंतु गली आणि पॉइंटच्या गॅप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलंय. सीमा पार, चौकार 4. 1.5 षटकाचा खेळ. दुसऱ्या षटकात मात्र 2 चौकारांना सामना करावा लागतोय अनिल चौधरीला, आणि या 2 चौकारांमुळे धावफलक थोडंसं पुढे सरसावेल 14 या अंकावर. लोवर फुल टॉस, उलट्या बॅटने खेळून काढलाय बॉल. 1 बॉल सीमा रेषा पार. लागोपाठचा आलाय विकीच्या बॅट मधना दुसरा तडाखेबाज चौकार 4. पॉवर प्ले संपला आणि या पॉवर प्ले संपता क्षणी 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आता तैनात झालेत. सरळ बॅटने खेळून काढलाय. धोक्याची घंटा होती. कलेक्शन करता आलेला नाहीये बॉल. बॉलला आडला गेला असता आणि फेकला गेला असताना तर रनआउटची विकेट आली असती, परंतु तिथे फंबल झालंय. क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढे बॉल पडतोय आणि अचानक एक टर्न घेतोय. घेतलेल्या टर्नमुळेच फलंदाजाला त्रास झालाय, फलंदाजाला फायदा झालाय. उडवलाय बॉल काउ कॉर्नरच्या क्षेत्रात, परंतु तिथे योगेश कोकरे अफलातून फिल्डिंग. वाह, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीनं ते 2 धावा आल्यात. या 2च्या मदतीनं 22 धावा धावफलकावर लागताय. वाह, व्हाट अ शॉट्स. पायांवर टाकलेला बॉल, बॅटची कड घेतली डीप फाईन लेगच्या क्षेत्रात. चेंडू जातोय सीमारेषा पार. आता मात्र धाव संख्येला आणि या टार्गेटला पाठलाग करण्याची प्रक्रिया अगदी मनमुराद पद्धतीनं विकीनं आणि राहुलनं आपल्या खांद्यांवर घेतली आहे. 26 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या षटकाची इथे सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 82चा पाठलाग करायचा आहे. 82 धावा बनवण्याची आणि थांबवण्याची प्रक्रिया ही प्रोसेस मैदानाच्या आत चालू आहे. कट केलाय बॉल पॉइंटच्या क्षेत्रात. एक चोरटी धाव, एक चोरटा सिंगल इथे. ओव्हरथ्रो, ओव्हरथ्रो. अजूनही 32 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 32 मध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. 32 बॉल 55 धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला फील्डवरती क्षेत्ररक्षणात तितकी मेहनत घ्यावी लागेल. गोलंदाजांना त्या मेहनतीनं आणि त्या मेरिटनं बॉल टाकावे लागतील, परंतु इथे फलंदाज काय दर्जेदार फलंदाजी करताय. खोल टाकलेला बॉल हलक्या हाताने टोलवलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय. फार दूरवरून पळत यावं लागतंय क्षेत्ररक्षकांना. या मैदानावरती फील्ड करायची असेल तर क्षेत्ररक्षकांना मेहनत घ्यावी लागेल, क्षेत्ररक्षकांना कष्ट घ्यावे लागतील. या संबंध मॅच मध्ये विकी धोत्रे याने जर का लागोपाठचे 3 षटकार मारले तर शिवाज सोनवणे यांच्याकडून कॅश प्राइज आहे 301 रुपयाचा. टॉपेज लागतोय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. कुणाला खडे चेंडूच्या दिशेला जातोय, चेंडूला उचलून फेकतोय. ते मात्र
2 धावा चोरल्या जात आहे. 2 धावा तुम्ही रोखू शकत नाही, कारण मैदानाचा घेर मोठा आहे, मैदानाचा आकार मोठा आहे, क्षेत्र मोठं आहे आणि त्या क्षेत्रामुळेच ते फलंदाज 2 धावा अगदी पद्धतशीर घेत आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागत आहे. 30 येणारे 30 बॉल आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये आवश्यकता आहे 52 रनांची. बघूया 30 बॉल मध्ये 52 धावा या कशा पद्धतीने रोखल्या जातील आणि कशा पद्धतीने चेस केल्या जातील. कुणाल आखाडे आलाय गोलंदाजीसाठी. कुणाल आखाडे आणि विकी धोत्रे हे दोघं कालही एकमेकांच्या विरोधात होते, परंतु काल विकी धोत्रेने कुणाल आखाडेला तब्बल 31 धावा एकाच षटकात घेतल्या होत्या आणि आज मैदान वेगळं आहे, परंतु एकमेकांच्या विरोधात पुन्हा एकदा आपल्याला खेळताना दिसत आहे. उलटा बॅटने खेळण्याचा प्रयत्न नाचवला जात आहे. आज मात्र कालचा दिवस उगू दिला जात नाहीये. काल 31 धावा घेतल्या होत्या आणि त्या 31चा इथे बदला घेतला जातोय. अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. क्रिकेट हा खेळ नुसता बॅट आणि बॉलचा नाहीये. तुम्ही स्वतःमध्ये बदल करणं, स्वतःमध्ये बदलाव करणं, काल झालेल्या चुकांना आज पुनरावृत्ती न देणं, याला क्रिकेट म्हणतात, याला खरं खेळाडू म्हणतात. तुम्ही सातत्यानं त्याच चुका वारंवार करत असाल तर मग त्यात तुमचं फक्त नुकसान होईल. उलट्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक सज्ज आहे त्याच फटक्यासाठी. त्या एकच धाव 3 चेंडू टाकलेत कुणालनं विकीला आज आणि या 3 चेंडूंमध्ये धाव दिली फक्त एक. कमबॅक प्रत्येकाला करावं लागतं, मग तो क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ असतो. संकटांवर लात मारून, संकटांवर लढा देऊन कमबॅक करण्याची कला आपल्या आत अंगीकारणं हे प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाचं असतं, आवश्यक असतं. तेच कुठेतरी आपल्याला कुणालच्या माध्यमातून बघायला मिळतंय. काल 31 धावा दिल्यात. मी त्या काल 31 धावा का दिल्या होत्या आणि कशा पद्धतीने विकीनं मला मारल्या होत्या याचा अभ्यास आज कुणालने केला आणि त्या अभ्यासाचाच इथे प्रात्यक्षिक मैदानाच्या आत कुणालच्या माध्यमातून बघायला मिळतंय. फटका फसतोय, परंतु झेल टिपण्यासाठी इथे घोळ झालाय. बॉलला
जज करण्याच्या नादात वेळ जास्त गेलाय. आधी कॅच घेऊ की बॉल अडवू हे प्रश्न, आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी स्वतःला रोखलं. बॉल अडवण्याचा पर्याय निवडला आणि तो पर्याय इथे निष्फळ ठरला. मोहनला फक्त चेंडूकडे बघत राहावं लागलंय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 चौकार. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत कुणालने. 4ही चेंडू चांगल्या पिचिंगवर टाकलेत, चांगल्या लेंथवर टाकलेत. फलंदाजांना पाहिजे तसा प्रॉपर फटका त्याने खेळून दिलेला नाहीये. 4 बॉलवर 5च धावा दिल्या आहेत. या रन चेसला आणि रन डिफेंडला एक महत्वाचा रोल आता कुणाल प्ले करतोय. ग्लान्स केलाय बॉल, पुन्हा एकदा फटका बसतोय. राकेश खरे डाऊन टू द बॉल. येस, कमबॅक करून दिलाय कुणाल आखाड्यानं. हे कमबॅक करून दिलंय. अरे तिकडून पण बघतोय विक्की धोत्रे हा सातत्याने सांगतोय की डाव्या हाताचा फलंदाज पाठवा, परंतु संघाचा खेळाडू अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका मित्र एक विनोदी भाषात सांगतोय विकीला की लेफ्टी आता संपलेत, आहे ते उजव्या हाताच्या फलंदाजांनी तुम्हाला सांभाळायचंय. विशाल ससाने आलेत फलंदाजीसाठी. या रनचेजचा भागीदार होण्यासाठी, या रनचेजचा साक्षीदार होण्यासाठी विकीच्या साथीला विशाल, परंतु कुणाल आखाडे याचं कौतुक करावं तितकं कमी. खोदून काढलाय बॉल, डाऊन द ग्राउंड क्षेत्र निवडलाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न निष्फळ ठरतील. पुढे टाकलेला बॉल आणि पुढे टाकलेल्या बॉलला योग्य जागा दाखवली आहे, योग्य शिक्षा दिली आहे. चांगली गोलंदाजी चालू होती, परंतु त्या चांगल्या गोलंदाजीचं वाईटात रूपांतर केलं विशालनं. चेंडूला फेकले सीमारेषा पार. षटकार, 6 धावा येतील. सिंगल, फटका बसलाय. मोहन चौधरी, वेळ होती, संधी होती, परंतु त्या वेळेचा आणि संधीचा काहीही फायदा घेता आलेला नाहीये. फक्त हात पुढे करून झेल माझ्या पाठी येईल का, माझ्या हातात येईल का, इथे दुहेरी आली आहे. 2 धावा आल्या आहेत. झेलही ड्रॉप झालाय आणि ड्रॉप झालेल्या झेलवर 2 धावा आल्या आहेत. 51 धावा फलकावर लागल्या आहेत. 10 धावा आतापर्यंत आल्या आहेत आणि या षटकात फटका सजवलाय. हा देखील फटका बसतोय. आता मात्र भैया बदाने डाऊन टू द बॉल. झेल टिपला जाईल. मागे जो झेल मोहनकडे आला होता बॉल तेव्हा 2 रन घेतले होते का? ओके. तिथंच विकी धोत्रे याच्या खेळीचा इथे अंत होईल. भैया बदानेनं तो झेल टिपला. अठरा चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 18 मध्ये 31ची आवश्यकता असताना तालिप हा देखील एक वणीचा खेळाडू, तालिप मणियार आपल्याला फलंदाजीला जाताना बघायला मिळेल. 18 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 18 मध्ये 31ची आवश्यकता आहे. बघूयात या 18 आणि 31 मधलं समीकरण कशा पद्धतीने हाताळलं जातं. 18 बॉल 31 अंतर वाढवलं जाईल की अंतर थांबवलं जाईल. 18-31
कुणाल आखाडे आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल 31 ची आवश्यकता असताना कुणाल आखाडे वैयक्तिक कोट्यातलं दुसरं तर आपल्या संघासाठी 6वं षटक घेऊन आलाय. अजूनही भूषण पाटील याच्या गोलंदाजीची आपल्याला वाट आणि प्रतीक्षा बघावी लागणार आहे. कुणालचा हा पुढचा बॉल विशाल साठी. शॉर्ट पिच बॉल आतमध्ये घुसून स्ट्रोक साजवायचा होता, परंतु वेग आणि वेग चितच वेगाचा मास्टर आहे कुणाल. वेग कशा पद्धतीने हाताळायचा ना गोलंदाजीत हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कधी वेगानं बॉल टाकेल तर कधी वेग सावरेल. वेगावर जर का आपण आवर घातला ना तर निश्चितच वेगावरचा कंट्रोल आपल्याला यश प्राप्त करून देत असतो. मग ते रस्त्यावरती गाडी चालवणं असो किंवा गोलंदाजी करणं असो. खोलवर टाकण्याचा प्रयत्न डाव्या यष्टीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होईल. एक अतिरिक्त धाव होईल. 17 चेंडूंचा खेळ बाकी राहतो इथे आणि 17 मध्ये 30 ची आवश्यकता आता. कुणालचा पुढचा बॉल. दर्शनीय गोलंदाजी. लेंथ डिलिव्हरी आणि फलंदाजाला बीट करते. अलवैशनचा शोध घेतला जातोय, लॉफ्टचा शोध घेतला जातोय, परंतु इथं मात्र कुणाल आखाडे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. तालिप मणियार हा देखील मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. मॅन फ्रॉम वणी. चांगल्या फलंदाजीला आणि चांगल्या फटकेबाजीला त्यानं आतापर्यंत इतिहास काळापासून गेल्या 3-4 वर्षापासून एक नावलौकिक केलंय. तो तालिप मणियार आपल्याला या रन चेसचा भागीदार होण्यासाठी हर्ष 11 नाशिक या संघाला लाभलाय. बघूयात तालिपसाठी कुणालचा हा पुढचा बॉल. खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट. व्हॉट अ फिल्डिंग. चांगल्या गोलंदाजीला अशा चांगल्या फिल्डिंगची जेव्हा साथ मिळते ना तेव्हा चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळतं. नाहीतर आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने खेळाडूंचा एक माइंडसेट बघितलाय. मला बॅटिंग कधी मिळेल आणि मला बॉलिंग कधी मिळेल, परंतु फिल्डिंगवर जे खेळाडू लक्ष देतात ना खऱ्या अर्थानं त्या संघाचं एक वेगळं चित्र आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळतं. वाह, मी याच्या आधीच सांगितलं होतं वेगाचा जादूगर आहे कुणाल. वेगाचा जादूगर. स्पीडोमीटर तो स्वतःच्या हातात ठेवतो. फलंदाजाजवळ 6 प्रकारचे 6 वेगवेगळे वेगवान डिलिव्हरीज त्याच्याजवळ आहेत. त्या मात्र फलंदाजाची बॅट जाते आणि बॉल तदनंतर ट्रॅव्हल होतोय. इतका स्लोवर गतीचा फ्लायटेड कटर आपल्याला बघायला मिळतोय. बीट केलाय. रनचेसचा सामना आहे आणि हा रनचेसचा सामना आपल्याला आता फुल ऑन एंटरटेन मोड मध्ये बघायला मिळतोय आणि याचं कारण आहे कुणाल आखाडेचं हे षटक. उडवलाय बॉल, फटका फसतोय. स्लोवर गतीने टाकलेला बॉल उंच आहे, जेल टिपला जाईल. विशाल ससाने ज्याच्याकडून आस लावली गेली होती ती आस मात्र आता मावळली जाईल. विशाल बॅक टू द पवेलियन. राहुल माल आहे. माल कोण? राहुल माल कोण? विचारून
स्लोवर गतीने टाकलेला बॉल इथे रनआउटची संधी, परंतु धाव चोरली जाते, एक सिंगल येते. योगेश महाले आपल्याला फलंदाजी मार्कवर दिसतोय. योगेश महाले यांनी आल्या आल्या बॅटचा पेस ओपन केला आणि एक सिंगल घेतली आहे. योगेश महाले हे देखील नाशिक टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव की योगेश महाले यांनी देखील नाशिक टेनिस क्रिकेट गाजवलाय, परंतु आता मात्र कदाचित पाहिजे तितकं सातत्याने त्यांना वेळ देता येत नाही. या कारणास्तव योगेश महाले हे नाव पाहिजे तितकं चर्चेत आता राहत नाही, परंतु त्यांनी चर्चा मिळवल्या आहेत इतिहासात. असं हे चर्चेचं नाव विशाल महाले, योगेश महाले. किती बॉल, किती 12 बॉल, जे 3 रन 4 रन दिले का ते 3 रन दिले ना रे. 12 बॉल 27 ची आवश्यकता. 27 पाहिजे का? 3 रन दिले का यांनी? 4 एक वाईड. हां मग 3च रन आहेत ना. 3च रन आले ना. निश्चितच 12 बॉल 27 आहे. कोण आला बॉलर? 4 रन आले ना. 3 सिंगल 1 वाईड. 3 सिंगल 1 वाईड आहे ना. कोण आहे बॉलर सर? लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. गोलंदाज डाऊन टू द बॉल, कॉर्डन बॉलचा शिकार भूषण आहिर. 12 बॉल 27 लागत असताना इथे पहिल्याच बॉलवर विकेट घेतोय आणि आता मात्र 11 बॉल आणि 27 ची आवश्यकता राहील. अकरा बॉल 27 ची आवश्यकता असताना आता मात्र दोघेही फलंदाज वणीचे आपल्याला बघायला मिळतील. हरीश ठाकरे देखील एक वन ऑफ द हार्ड हिटर म्हणून याचं नाव घेतलं जातं. बघूया आता मिड विकेट लॉंग ऑन च्या क्षेत्रात मोठी फटकीबाजी खेळण्यासाठी हा हरीश ठाकरे देखील ओळखला जातो. तो आपल्याला 11 बॉल आणि 27 ची आवश्यकता असताना खेळपट्टीवर फलंदाजीला सज्ज होतोय. उडवण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये बॉल उंच आहे, बॉलला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत इकडे यस. तिसऱ्या पंचांकडे आलाय निर्णय. बघूया तिसरे पंच अगदी काही क्षणात हा रन आउटचा निर्णय कळवतील. Yes, OUT out. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे हरीशला बाद व्हावं लागलंय. मला वाटतं हरीशला ताहराबाद प्रीमियर लीग रबर बॉलच्या स्पर्धेपासून जी इंजुरी आहे ती इंजुरी अजूनही बघायला मिळते. इंजुरी फार मोठा रोल प्ले असतो आपल्या शरीरासाठी आणि आपल्या खेळासाठी.
गेल्या 6 महिन्यापासून त्या इंजुरीचा तो सामना करतोय आणि इथे देखील मला डबल रन पळत असताना त्याची ती इंजुरीचं चित्र बघायला मिळालं. रिव्हर्सचा प्रयत्न, उलट्या बॅटचा प्रयत्न, आल्या आल्या उलटी बॅट आणि त्या उलट्या बॅटचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. भूषण आहिर आहे, काय गोलंदाजी करतोय. मॅन इन फॉर्म मध्ये आलाय भूषण आणि तो फॉर्म काल छत्रपती चषकाचा मानाचा चषक त्याने हातात उचललाय. येस, यू मिस आहिट. फलंदाजाची केली आहे भूषणने. दांडी 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 गुल. काय गोलंदाजी केली आहे. 12 बॉल आणि 27 ची आवश्यकता असताना 4ही चेंडूंवर एकही धाव नाही आहे. उल्लेखनीय गोलंदाजी. 8 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 8 मध्ये 27 ची आवश्यकता. गामाभाऊ आलेत फलंदाजीसाठी. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. चेंडू उभा राहतोय, झेल पकडण्याची संधी आणि येस, फलंदाज पाहत होतोय. कुठे होती ही मॅच आणि कुठे आणून ठेवली आहे मॅच. निश्चितच वळण आणि वेळ कधी कशी पलटेल ना हे सांगता येत नाही आणि तेच आपल्याला बघायला मिळालं. फक्त 1 रन दिला या षटकात आणि फक्त एका रनामुळेच या मॅचचं समीकरण आता झालंय 6 बॉल आणि 26 रन. 6 बॉल शिल्लक आहेत, 6 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. एक कुणाल आखाड्याचे ते 2 षटक आणि कुणाल आखाड्याच्या त्या 2 षटकांनी या मॅचला वेगळं वळण करून दिलं. हर्ष 11 नाशिक या संघाला विजयाच्या दिशेला जात असणारी गाडी कुणाल आखाड्यानं थांबवली आणि एक वेगळा यू टर्न त्या गाडीला दिलाय. राकेश खरे आलाय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 26 ची आवश्यकता. बघूयात तालिप मणियार. शॉर्ट पिच बॉल उलट्या हाताने खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय. रिव्हर्सच्या प्रयत्नानं सीमारेषा पार षटकार. मॅच ऑन केली आहे तालिपने. 5 बॉल आणि 20 ची आवश्यकता राहते आता. वर स्ट्रोक. 6 बॉल 26 ची आवश्यकता असताना तुमच्या आत जिगरा लागतो हा स्ट्रोक खेळायला आणि त्याने ते करून दाखवलं. पाच बॉल आणि आता 20 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स बॉलला फॉलो केलं पंचांचा हात बाहेर निघतोय.
वाईड म्हणून दंडित केलं जात आहे. प्रेशर 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 आणि हा प्रेशर इथे गोलंदाजाच्या माथी पाडला जातोय. 6 बॉल 26 ची आवश्यकता असताना प्रेशर होतं फलंदाजावर, परंतु ते प्रेशरला रिलीज करणारा स्ट्रोक तालिप मणियारला खेळून काढला आणि त्या एका बॉलनं आता प्रेशर क्रिएट केलाय गोलंदाजाच्या माथावर. परंतु या प्रेशर मधून तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बेसिक्स वर चालावं लागेल. येस, रिव्हरच्या षटकाराला उत्तर दिलंय खरेड. फलंदाजाच्या यष्ट्या उद्ध्वस्त केलाय आणि माघारी पाठवलंय. 5 बॉल 19 ची आवश्यकता असताना बोल्ड विकेट म्हणून इथे एक विकेट आली आहे. तालिप मणियार हा माघारी येतोय. तर आता 4 बॉल 19 ची आवश्यकता आहे आणि 4 बॉल 19 चा सामना करण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी समदत्तार हा मुख्य खेळपट्टीवर फलंदाजीला जाताना दिसतोय. समदत्तार आलाय. बघूयात समद या इनिंगला आणि या रन चेसला कशा पद्धतीने परावर्तित करतो ते. 4 बॉल 19 ची आवश्यकता. कव्हर्स मध्ये ढकलून दिलाय बॉल. बॉल ट्रॅव्हल करतोय सीमे रेषेकडे, परंतु शतरक्षकांची इथे धाव कमी पडेल. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार 4. 3 बॉल शिल्लक राहत आहे आता आणि 3 मध्ये 15 ची आवश्यकता. फुलटॉस. रनआउट झालाय. रनआउट झालाय फलंदाज आणि मला वाटतं ऑल आउट झाले. एस ऑल आउट झाले. ऑल आउट झालेत. ऑल आउट झालेत. वाह, वर्ल्ड मॅच. श्रावणी 11 मालेगाव या संघानं हा सामना जिंकलाय, तर हर्ष 11 नाशिक या संघाला पराजयाची चाक चाखावी लागते आणि अजूनही विजयाचा शोध घ्यावा लागतोय. याच्यानंतर मात्र दोघंही विनर संघांचा सामना होईल आणि दोघंही विनरचा